राज्यसंस्थेची 7 अंग जी सांगितली जातात, त्यात राजा, अमात्य संस्था म्हणजे अष्टप्रधान, परत मित्र, कोश यांच्यासोबत राष्ट्र म्हणजेच रयत अथवा बल. तर यात आपण बघितलं तर अष्टप्रधान किंवा अमात्य यांचा राजाच्या खालोखाल दुसरा नंबर लागतो. तर त्यावरून आपल्याला अंदाज येतो की अष्टप्रधान मंडळ किंवा प्रशासन हे कोणत्याही राज्यात किती महत्त्वाचं आहे. तर मी आत्ता आलो आहे, आपण जगदीश्वर मंदिरापासून उजवीकडे वळालो की धनगर बांधवांची काही घरं आहेत आणि तिथून खाली 12 टाकीकडे जात असताना एका वाड्याचे अवशेष आपल्याला दिसतात. तर त्या वाड्यामध्ये आत्ता मी आलो आहे. इथं पूर्ण झाडे झुडपे वाढलेले आहेत आपल्याला दिसतंय आणि ज्येष्ठ आर्किटेक्ट गोपाळराव चांदोरकर सर यांनी आपल्या श्रीमद रायगेरो या पुस्तकामध्ये सांगितलं की हा वाडा बहुधा आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा असू शकतो, कारण हा वाडा आणि कुशावर्ती तलावाच्या आजूबाजूला असलेले अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांचे वाडे त्यांच्यातील बांधकामात बऱ्यापैकी साम्य आहे. आणि हा वाडा जो आहे तो लष्करी छावणीला लागून आहे, म्हणजे इथून जगदीश्वर मंदिरापासून पुढं रायगडावरील लष्करी छावणी सुरू होते. तिथं सैनिकांच्या बराकी, दारुगोळा कोठारं वगैरे आहेत. तर त्याला लागून हा वाडा आहे, त्यामुळे या गोष्टीला दुजोरा सुद्धा मिळतो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की मार्टिनच्या एका नोंदीनुसार शिवाजी महाराज आपल्या घोडदळाला 3 महिने प्रशिक्षण देत असत. तर रायगडाला घोडदळावर प्रशिक्षण देणं शक्य नाही, परंतु घोडदळाला जर महाराज प्रशिक्षण देत होते तर महाराज आपल्या पायदळाला सुद्धा प्रशिक्षण देत असतील. तर आणि हा वाडा आपल्या लष्करी छावणीपासून जवळच्या अंतरावर असल्यामुळे या वाड्यातून जवळपास पुढे थोडी समाधीच्या समोर अलीकडे जी मोकळी जागा आहे तिथं म्हणजे एका जमावाला प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं, म्हणजे सैनिकांना, मावळ्यांना वगैरे. आणि आपले मावळे तर जिगरी होते, यात काही वाद नाही, परंतु शिवाजी महाराज प्रत्येक गोष्टीत एवढा विचार करायचे, तर ते आपल्या मावळ्यांना सुद्धा प्रशिक्षण नक्की देत असतील. तर आता आपण इथून कुशावर्त तलावाकडे असणाऱ्या अष्टप्रधान मंडळातील वाड्यांकडे जाणार आहोत. तर चला आपण तिकडे जाऊयात. तर मी आत्ता आहे दुर्गेश्वर रायगडाच्या होळीच्या माळापासून. आपण थोडंसं पुढे आल्यावर खालून एक वाट कुशावर्त तलावाकडे जाते, तर त्या भागात. तर इथून आपण बघू शकतो खाली इथे कुशावर्त तलाव. आणि हे जे वाड्यांचे आपल्याला अवशेष दिसत आहेत, 1 2 इकडं 3 इथं 4 आणि अजून पुढे पण आहेत. तर ते अवशेष म्हणजे दुसऱ्या कोणाचे वाडे नसून ते स्वराज्यातील अष्टप्रधान मंडळातील आपल्या कोणाचे किंवा मंत्र्यांचे वाडे आहेत. तर चला आपण तिथे जाऊन त्या वाड्यांची माहिती घेऊ किंवा बघण्याचा प्रयत्न करू. तर आपण आता अष्टप्रधानांपैकी एका वाड्यात आलोय. समोर आपल्याला दिसतोय तो कुशावर्त तलाव. पुढे आहे ते जुनं रामेश्वराचं मंदिर. त्याला पूर्वी रामेश्वर मंदिर असं म्हणायचे, त्याला आता काही जण रामेश्वर महादेव असंही म्हणतात. आणि हा वाडा म्हणजे हे आहेत ते त्या वाड्याचे अवशेष, जिथं कदाचित अष्टप्रधान मंडळातील कोणीतरी मंत्री राहत असावा. तर असे भरपूर वाडे रायगडावर आहेत जे भग्न आहेत आणि ज्याच्याबद्दल काहीच आपल्याला माहिती नाही, कुठे त्याची नोंद नाही, तपशील नाही. इथून आपण बघितलं तर समोर कुशावर्त तलाव, उजवीकडे जगदीश्वर मंदिर, असा सुंदर असा नजारा बघायला मिळतो. राज्यसंस्थेची 7 अंग जी सांगितली जातात, त्यात राजा, अमात्य संस्था म्हणजे अष्टप्रधान, परत मित्र, कोश यांच्यासोबत राष्ट्र म्हणजेच रयत अथवा बल. तर यात आपण बघितलं
तर अष्टप्रधान किंवा अमात्य यांचा राजाच्या खालोखाल दुसरा नंबर लागतो. तर त्यावरून आपल्याला अंदाज येतो की अष्टप्रधान मंडळ किंवा प्रशासन हे कोणत्याही राज्यात किती महत्त्वाचं आहे. असं म्हणतात की राजाचं राजेपण हे मदतनीसांच्या साह्यानेच सिद्ध होतं. अष्टप्रधान मंडळ एवढं महत्त्वाचं होतं की आज्ञापत्रात देखील अष्टप्रधान मंडळावर एक संपूर्ण प्रकरण आहे किंवा त्यांच्याबद्दल जे दंडक आहेत ते त्याच्यात घालून दिलेले आहेत. तर आपण आपल्या स्वराज्यातील अष्टप्रधान मंडळाबद्दल बोलायचं झालं तर मोरोपंत पिंगळे हे पेशवे होते, आपल्याला माहिती आहे. त्यांना सालाना 15,000 होऊन एवढं वेतन दिलं जायचं. अजून रामचंद्र निळकंठ हे मुजुमदार किंवा अमात्य होते. अनाजी दत्तो हे सचिव किंवा सुरनीस म्हणून कार्यरत होते. तर दत्ताजी त्र्यंबक असतील, परत हंबीरराव मोहिते हे आपल्या सैन्याचे सरसेनापती म्हणून आपल्या स्वराज्यात पदावर होते. परत रामचंद्र त्र्यंबक, अजून रघुनाथ पंडित दानाध्यक्ष होते आणि आपले न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी हे होते. तर हे 8 मंडळी आपल्या अष्टप्रधान मंडळात होते. तर एवढं सविस्तरपणे सांगण्याचं कारण म्हणजे अष्टप्रधान मंडळाचं स्थान हे स्वराज्यात खूप महत्त्वाचं असतं आणि त्यांच्या निवासस्थानाची जागा ही छोट्याशा म्हणजे एखाद्या छोट्याशा 1-2 खोल्यांच्या वाड्यात नसून हे भव्य दिव्य वाडा त्यांच्यासाठी महाराजांनी बांधला आहे. म्हणजे असे एक नाही, हे 7 ते 8 वाडे आपल्याला दिसतात. आपण मगाशी बघून आलो की जगदीश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला आपण जेव्हा 12 टाकेकडे जातो तिथे एका प्रचंड मोठ्या वाड्याचे अवशेष आहेत. तर तो वाडा कदाचित हंबीरराव मोहित्यांचा असू शकतो. तर पेशव्याच्या काळात रायगडाचा उपयोग बऱ्यापैकी तुरुंग म्हणून केला जायचा. काही कैद्यांना इथं कैदेत ठेवलं जायचं. तर पेशवाईमध्ये 3.5 शाण्यांपैकी एक सखाराम बापू यांना 1781 रोजी हे जे अष्टप्रधानचे वाडे आहेत यातील एका कोणत्या तरी वाड्यात कैदेत ठेवलं होतं आणि तिथंच त्यांचं निधन झालं. तर बापूंना खिडकीतून येणारे सर्द हवामान होत नसे म्हणून खिडक्यांना लागून एक दगडी भिंत बांधण्यात आली होती. तर या वाड्यांपैकी कोणत्या तरी एका वाड्यात ती भिंत अजून आहे. त्याच्यामुळेच आपल्याला हे सांगता येतं किंवा हे वाडे हे अष्टप्रधानांचेच आहेत. आणि आपण बघितलं तर बालेकिल्ल्याच्या पूर्वीकडे उतार चालू होतो. म्हणजे आपण कुशावर्ताच्या बाजूने इकडं वाड्याकडे येतो. इथं अजिबात हवा नाही. वरती चांगली हवा होती, पण इथं अजिबात वाऱ्याचा वगैरे त्रास नाही. त्यामुळं कदाचित रायगडावर जे पर्जन्यमापक आहे हे वाडेश्वराच्या जवळ आपण म्हणतो, या रामेश्वराच्या मंदिराच्या जवळ, तर ते या भागात आहे. कारण की इथं वाऱ्याचा त्रास नाही आणि या भागात पाण्याची पण सोय भरपूर आहे. आत्ता शेजारी कुशावर्त तलाव आहे आणि अजून इथे 2-3 टाकी आहे जी खोदलेली, ती सध्या नादुरुस्त आहेत. तर आपण बघूयात या वाड्यात जाऊन सविस्तरमध्ये आत्ता वाड्याचं बांधकाम कसं आहे, काय काय शिल्लक आहे. चला. तर हा वाड्याचा मध्यवर्ती भाग आपल्याला दिसतोय. इथं कदाचित राहण्याची जागा वगैरे असेल, त्या झोपण्याची वगैरे जागा असेल किंवा मुख्य आपण जागा म्हणतो ती. तर इथून प्रवेशद्वार इथून कुठून तरी असेल. इथून आपण आलो, इकडच्या बाजूला कुशावर्त तलाव आहे. परत ही भिंत बऱ्यापैकी जवळपास 3-3.5 फूट रुंद एवढी जाड भिंत आपल्याला दिसते. आणि इकडं पण बांधकाम जे आहे ते आत्ता बऱ्यापैकी ढासळलं. इकडं आपल्याला फक्त जोती दिसत आहेत. जवळपास जमिनीपासून एक 2-2.5 फूट वरती ही जोती आपल्याला दिसत आहेत. इकडून आपण जर थोडंसं पुढे गेलं तर इकडं पण मागची भिंत पूर्ण ढासळली आणि सेम टाईपची जोती आपल्याला इथं पण दिसत आहेत. इथं विटांचं बांधकाम आहे, कदाचित पेशव्यांनी केलं असावं. खिडकीतून हवा येऊ नये म्हणून भिंत असावी, माहीत नाही, किंवा पूर्वीचंच असेल. इथून पायऱ्या, आपल्याला पायऱ्यांचे अवशेष दिसत आहेत. इथं पायऱ्यावरून चढून जर आपण थोडं पुढे गेलो तर हा वाड्याचं शेवटचं टोक. इथून खाली बघितलं तर इथून खाली कोणतं बांधकाम वगैरे काही नाही आहे. इकडं खाली वाघ दरवाजा, समोरचा हा पोटल्याचा डोंगर आणि तिकडं अजून बाकीचे वाडे. इकडं वाडेश्वर, खाली कुशावर्त आणि वरती दिसतो आपल्याला तो नगरखाना. आणि त्याच्या शेजारी ज्याला खूप लोक अष्टप्रधानांचे वाडे समजतात ते म्हणजे त्यांच्या कामाची ठिकाणं, म्हणजे कचेऱ्या किंवा कार्यालय आपण त्याला म्हणू शकतो, ती जागा आहे. तर अशा प्रकारे हा ढासळणारा आपला वारसा आहे, तो मी पहिल्यांदा बघितला. म्हणजे खूप वेळा इथे येऊन गेलतो, परंतु यावेळी जो रायगड बघतोय
तो थोडा वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो आणि खरंच मला खूप साऱ्या नवीन गोष्टी यावेळी समजल्यात आणि अजूनसुद्धा ज्यावेळी नंतर परत कधी येईल तेव्हा पण नवीन नवीन गोष्टी किंवा नवीन नवीन प्रश्न जे मनात आहेत त्याची उकल किंवा त्याचा शोध घेण्याचा नक्की प्रयत्न असेल. तर आपण मगाशी एक वाडा बघितला, तर हा दुसरा वाडा आहे अष्टप्रधान मंडळींचाच. तर इथं आपल्याला इथं प्रवेशद्वार असेल आणि इथून पण आत शिरायला जागा आहे. तिथलं ढासळे माहिती आहे इथून पण आहे आणि इथं पायऱ्या आहेत, त्याच्यामुळं आतमध्ये जायला मुख्य ही जागा आहे. इथून गेल्यावर डावीकडे या 2 पायऱ्या चढल्यावर आपण मध्यवर्ती भागात पोहोचतो. इथलं बांधकाम बऱ्यापैकी ढासळं, हे विटांचं बांधकाम होतं कदाचित पूर्वी. हे मधलं सगळं बांधकाम विटांचं आहे आणि बाजूचं बांधकाम हे पाषाण दगडांचं केलेलं आहे. हे पण दगडांचं बांधकाम आहे. तर ह्याचे फक्त अवशेष आपल्याला दिसत आहेत आता. हा मूळ चौथरा आहे. याची ज्योती बऱ्यापैकी उंच आहेत. इथून आतमध्ये जायला कदाचित बाहेरून जागा असेल मागच्या बाजूला, माहीत नाही. हे वेगळीच रचना आहे थोडीशी, पण स्ट्रक्चर बघितलं तर ते कुशावर्ती तलावा शेजारच्या वाडा आणि हा वाडा यात बऱ्यापैकी साम्य आहे. कदाचित तिथली पडझड जास्त झाली आहे आणि ही थोडीशी पडझड कमी झाली आहे, त्याच्यामुळं ते थोडंसं वेगळं भासते. आपण जर कुशावर्ती तलावापासून मेना दरवाजाकडे म्हणजेच आत्ताच्या रोपवेकडे चालत निघालो तर आपल्याला रामेश्वर मंदिराच्या शेजारी 3 वाडे, कुशावर्ती तलावापाशी 1 वाडा आणि पुढे जाताना डाव्या हाताला तो एक, हा एक आणि हा एक, असे 7 वाडे नजरेस पडतात, जे की अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांचे आहेत. आणि 8वा जो वाडा आहे तो जगदीश्वर मंदिराकडे. म्हणजे अशा 8 मंत्र्यांचे 8 वाडे महाराजांनी रायगडावर बांधलेले होते, ज्याचे अवशेष आपल्याला आजही बघायला मिळतात. तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सफर सह्यागिरीची या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय. भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये.